फॉरवर्ड आणि डिलीट याची लेखिका म्हणून आयुष्यातनं काय फॉरवर्ड करावं आणि काय डिलीट करावं असं तुम्हाला वाटतं? निगेटिव्हिटी डिलीट करावी. काय असतं ना, जेव्हा एखाद्या गोष्टी घडतात प्रत्येकालाच अनुभवाला येतात, गरज नाही की तेच पुन्हा आपण उगाळत बसू किंवा काय करू. आपल्याला आनंद आणखी अनेक गोष्टींमधनं घेता येतो, तो तेवढा काळ आपण वेगळ्या कारणांसाठी जर का दिला. बरं, बापू नेहमी सांगायचे की तुम्ही एखाद्याला काहीतरी सांगताय ना, म्हणजे तुमच्या विचारांचा कचरा तुम्ही त्याच्या मनामध्ये टाकताय. हो. आणि ओशो सांगायचे की जोपर्यंत तुम्ही मन रिकामं करत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन काही घ्यायला तयार नाही आहात. तुमचं भांडं इतकं भरलेलं आहे. बरोबर. मग मला आता असं वाटतं की हे आत्ता आलेलं शहाणपण आहे. म्हणजे आयुष्य बघाल तर मी सगळं हेच करत आलो. असं नाही की मी डे 1 पासून अशी आहे. राईट. पण अनुभवाच्या अंती असं व्हायला लागलं की जाऊ दे ना, सांगून काही होणार आहे का? नाही ना. मग त्या व्यक्तीचा आणि मला डायरेक्ट काही संबंध आहे का, संपर्क आहे का? मग कशाला काय? बरोबर. तर हे मी डिलीट करत आली आता आणि फॉरवर्ड करत आले जे जे काही मला चांगलं मी वाचलंय, चांगलं ऐकलंय, चांगलं काही बघितलंय. खूप सुंदर सुंदर शॉर्ट फिल्म्स वगैरे असतात, वेगळे विचार घेऊन केलेले असतात, वेगळ्या पद्धतीने मांडलेले असतात. ते मला आवडतं. ते मी सांगते मग हे बघा, असंही या विषयाकडे बघता येऊ शकतं, असाही एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन असू शकतो. हे मला फॉरवर्ड करायला आवडतं. जबरदस्त.